जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी काही घटना आहेत त्या मी तुम्हाला वाचून सांगतो, खूप महत्त्वाच्या आहेत. केरळमधील अखिला हिने आपल्या 18 महिन्यांच्या मुलाच्या छातीवर पाय ठेवून त्याच्या बरगड्या मोडल्या. बेंगळुरूमधील एका AI कंपनीच्या CEO सूचना सेठ हिने आपल्या 4 वर्षाच्या मुलाची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह सुटकेसमध्ये ठेवून प्रवास केला. आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात एका महिलेने प्रेमसंबंधाच्या कारणावरून आपल्या 17 वर्षांच्या मुलाची हत्या केली. तेलंगणात एका महिलेने आपले 2 महिन्यांचे बाळ वारंवार रडत असल्याने त्याच्या तोंडात कापड कोंबून व हातपाय बांधून त्याचा जीव घेतला. त्रिपुरामध्ये एका महिलेने आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी 5 महिन्यांच्या बाळाची हत्या केली. मध्य प्रदेशात एका महिलेने आपल्या 25 दिवसांच्या नवजात बाळाचा गळा दाबून खून केला. जम्मू काश्मीरमधील राजौरी येथे एका महिलेने पतीचा बदला घेण्यासाठी आपल्या 8 दिवसाच्या नवजात मुलाची हत्या केली. गाझियाबादमध्ये एका सावत्र आईने दूध मागितल्यामुळे 3 वर्षाच्या मुलाला ठार मारले. राजस्थानमधील खैरथल तिजारा येथे माहेरी जाण्याच्या हट्टापोटी एका महिलेने आपल्या 8 महिन्यांच्या मुलाचा जीव घेतला. माता ना तू वैरिणी. एक आपल्याकडे म्हण आहे की पुत्र कुपुत्र होऊ शकतो पण माता कधीच कुमाता होऊ शकत नाही. हे नेमकं चाललंय काय? हे मानसिक आजार आहे की हे सामाजिक परिस्थिती बदलल्याचे लक्षण आहेत? हे नेमकं कशाचं द्योतक आहे? आता याच्या व्यतिरिक्त सुद्धा अशा घटना आहेत की एक जितेंद्र पाठक म्हणजेच विराज पाठक, त्याचं नाव जितेंद्र उर्फ विराज पाठक, त्याने एका 18 महिन्याच्या बाळाची आपटून हत्या केली. तो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. 18 महिन्याचं बाळ, आरव नाव होतं त्याचं. आणि एक आता नसरापूरचं प्रकरण सध्या ताजंच आहे, आपल्याला त्याची सुद्धा कल्पना आहे. अशा कित्येक घटना ज्या मला आता वेळेवर आठवत सुद्धा नाहीत, पण हां, एक त्या ऑटोवाल्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. त्या ऑटोवाल्याने एका लहान मुलाला आपटून मारून टाकलं. आणखीन एका UP-मध्ये एका ब्राह्मण मुलाची हत्या झाली. त्याच्या डोळ्यात ॲसिड टाकलं, त्याच्या प्रायव्हेट पार्टला कापून तो जाळण्यात आला. म्हणजे किती किती भयंकर क्रौर्य आहे. मग ते काही आता म्हणजे वर्षापूर्वी समजा एक ती बदलापूरची घटना, ते सुद्धा लहान मुलीवर झालेला अत्याचार. ह्या ज्या घटना अलीकडे यांचं जे प्रस्थ एवढं वाढलेलं आहे, ती लहान मूल म्हणजे ज्याला म्हणतो आपण की मुले देवा घरची फुले, ते ईश्वराचं रूप असतं. काही दिवसांपूर्वी एप्स्टीन फाईल्स जसं प्रकाश झोतात आलेला आहे आणि लहान मुलांच्या अत्याचाराबद्दल जेव्हा उघडपणे भाष्य केलेलं आहे, तेव्हापासून मी पाहतोय की योगायोगाने म्हणा किंवा काय त्याच्या मागे तो काळाचा महिमा आहे, कलीचा महिमा आहे. ह्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. मी सतत बघतोय की रोज असा कुठेतरी काही ना काही असा एक प्रसंग पाहायला मिळतो जिथे लहान मुलांवर अत्याचार होतो. म्हणजे रोज मी याच्यासाठी म्हणतोय की हे समजा हत्येचे प्रकार झाले. अत्याचाराचे प्रकार जर का बघितले तर कुठेतरी लहान मुलाला मारल्याचा व्हिडिओ येतोय, कोणीतरी कान फळवतोय लहान मुलांना, कोणीतरी त्यांच्याशी एकदम विकृत पद्धतीने वागतोय. अलीकडे एक व्हिडिओ प्रकाशित झाला की ज्यामध्ये डे केअर जे म्हणजे ज्यांच्या आया कामाला जातात आणि त्या मुलांची काळजी घ्यायला कोणी नसतं, त्यांना डे केअरला ठेवतात. त्या डे केअरमध्ये मुलांना, लहान लहान मुलांना त्यांचे हातपाय बांधून ठेवलेला आहे. तो एक व्हिडिओ मी बघितला. आणि त्याही काही दिवसांपूर्वी तुम्ही बघितलं असेल की एका लहान मुलाने आग्रह केला याच्यासाठी, आपल्या म्हणजे रंग टाकला त्याच्या आजीवर, तर आजीने त्याच्या अंगावर गरम पाणी टाकलं. तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. एक आजी जी ममतेची मूर्ती असते, तिने त्या मुलावर, बिचारावर गरम पाणी त्याच्या अंगावर टाकलं. आणि तेव्हा त्या पिरियडमध्ये सुद्धा अशा बऱ्याच घटना घडल्या लहान मुलांना त्रास देण्याच्या, लहान मुलांवर अत्याचाराच्या. की इतकी मानसिकता आपली कशी काय बिघडलेली आहे, इतकी नैतिकता आपली कशी चढलेली आहे. आणि असं या पद्धतीची वागणूक आपल्या देशामध्ये यापूर्वी जी आपण कधी नोटीस केली नाही, मी कधी नाही केली. मी यापूर्वी लहान मुलांशी इतके क्रूरतेनं वागण्याच्या इतक्या भयंकर घटना मी कधीच बघितल्या नाही. इतक्या ताकदीने, इतक्या मोठ्या प्रमाणात अशा घटना मी कधीच पाहिल्या नाहीत.
या लहान मुलांशी अशा पद्धतीनं वागण्याच्या मागची कारणं नेमकी काय आहे? माझं एखाद्या व्यक्तीसोबत शत्रुत्व आहे, तर त्या शत्रुत्वासाठी मी त्याच्या मुलाची हत्या करणे आणि तेही इतक्या क्रूर पद्धतीने, ही मानसिकता आपल्या समाजाची केव्हापासून झाली? असा विचार आपण केव्हापासून करायला लागलो? आणि या सगळ्यांची काही आपसात काही संबंध आहे का? या सायकॉलॉजीचा, या मानसिकतेचा आपसात काही संबंध आहे का? या गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे. सगळ्या घटना ह्या एकमेकाशी जुळलेल्या आहेत. त्या कशा? आज रोजी मी एक व्हिडिओ पाहतो. त्या व्हिडिओमध्ये अ, अजित केश कमली नावाचे एक आपल्या चारबाग स्कूल ऑफ चारबागचे एक फिलॉसॉफर आहे, दार्शनिक होऊन गेले. त्यांच्या विचाराचा एक प्रचार प्रसार करणारा सांगतोय, की बाबा कर्मसिद्धांत वगैरे काही नसतं. पाप, पुण्य वगैरे ह्या सगळ्या भ्रामक समजुती आहेत. तुम्हाला कुठल्याही कर्माचं फळ तुम्हाला मिळत नाही. आणि हे सांगणारा व्यक्ती जे आहे तो खूप आदर्शवादी आहे आणि त्याचा आपण आदर्श घेतला पाहिजे. आणि अशा पद्धतीची मांडणी, जे चार्वाक सिद्धांत आहे, की यावत जीवेत सुखम जीवेत ऋण कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुता. ही जी फिलॉसॉफी आहे, या फिलॉसॉफीचा आधार घेऊन समाजामध्ये पाप पुण्य असा काहीच प्रकार नसतो. तुम्हाला कशालाच घाबरायची आवश्यकता नाही. तुम्ही व्यक्तिकेंद्रित म्हणजे आत्मकेंद्रित असलं पाहिजे आणि तुम्ही भोगवादी असलं पाहिजे, तुम्ही चंगळवादी असलं पाहिजे. मध्यंतरी एका महेश रेखे नावाच्या तरुणाने जेव्हा तो सतत त्याने दंडक्रमाचा पाठ केला, तेव्हा त्याच्यावर एका नास्तिक व्यक्तीने एक लेख लिहिला भला मोठा, की बाबा पाठांतर करणे, ब्रह्मचर्याचं पालन करणे, इंद्रिय संयम करणे, सेक्स सोडून देणे, दारू सोडून देणे, ह्याच्यात एवढं दिव्य काय आणि याला आपण एवढं सेलिब्रेट करतो. भक्ती, ज्ञान आणि वैराग्याच्या विरोधामध्ये अलीकडे एक नास्तिक संमेलनामध्ये जगद्गुरु तुकोबारायांना फुकाराम आणि माऊली ज्ञानोबारायांना, कैवल्य सम्राट माऊली ज्ञानोबारायांना अडाणेश्वर म्हणून संबोधणारी एक महिला, विकृत मानसिकतेची महिला, मुग्धा कर्णिक नावाची, तिने तिची बौद्धिक मुक्ताफळे उधळली. मुग्धा कर्णिक आणि श्याम मानव यांच्यासारख्या लोकांच्या मते समाजाने कसं असलं पाहिजे? समाजाने विवेकवादी असलं पाहिजे. पण यांच्या विवेकाची व्याख्या काय आहे? यांच्या विवेकाची व्याख्या सुरू होते व्यभिचारावर आणि संपते व्यभिचारावर. यांच्या विवेकाची व्याख्या सुरू होते इंद्रिय भोगांवर आणि संपते इंद्रियांच्या भोगांवर. यांच्या विवेकाची व्याख्या सुरू होते ती भौतिकवादावर, चंगळवादावर आणि संपते चंगळवादावर. जेही आहेत ते भोगून घ्या. तुम्हाला कुठल्याही पद्धतीच्या कर्माचा हिशोब तुम्हाला द्यायचा नाही. कुठल्याही पद्धतीने तुम्हाला पाप पुण्याचा हिशोब तुम्हाला द्यायचा नाही. आणि हा या जगातला सगळ्यात मोठा अवैज्ञानिक सिद्धांत आहे. ज्यात छाती ठोकपणे तुम्ही ही गोष्ट मांडता, की तुम्हाला कुठल्याही पद्धतीने ना आत्म्याचं अस्तित्व आहे, ना चैतन्याचं अस्तित्व आहे. आणि तुम्ही सांगता हे विज्ञानवादाच्या नावाखाली. तुम्ही हे विज्ञानवादाच्या नावाखाली खपवता. आणि तुम्ही म्हणता, की विज्ञान असं सांगतो. विज्ञान म्हणतो, की एलिमेंटरी टेबलमध्ये आत्मा नावाचा कुठलाही घटक नाही. एलिमेंटरी टेबलमध्ये बुद्धी सुद्धा नाही. एलिमेंटरी टेबलमध्ये विवेक सुद्धा नाहीये. एलिमेंटरी टेबलमध्ये विश्वास सुद्धा नाहीये, ज्याचा उल्लेख वारंवार दाभोळकर करायचे, की माझा विश्वास आहे, माझा विश्वास आहे, हे चित्र बदलेल, विश्वास विश्वास हे विश्वास, हे सुद्धा अंधश्रद्धाच आहे. आणि एलिमेंटरी टेबलमध्ये अशा बऱ्याच गोष्टींचा उल्लेख नाही आहे, की ज्या गोष्टींच्या भाकळकथा तुम्ही सांगता. आता त्याच्यातलं आणखीन एक उदाहरण म्हणजे, की बाबा तुम्हाला विज्ञानाने हे कानात येऊन सांगितलंय का, की आत्म्याचं अस्तित्व नाहीये? काही वैज्ञानिकांच्या मते, आणि ते वैज्ञानिक म्हणजे कोण? स्टीफन हॉकिंग सारखे लोक. आणि स्टीफन हॉकिंग काय करतोय? तो सुद्धा एप्स्टीन फाईलमध्ये तिथे जाऊन ते रिच्युअल्स करतोय. तो सुद्धा तिथे ते सैतानाची उपासना करतोय. एका सैतानाच्या उपासकाच्या मताला सहमत असलेले तुम्ही आणि त्याच्या आधारे तुम्ही समाजामध्ये म्हणताय, की विज्ञान म्हणतोय, की आत्म्याचं अस्तित्व नसतो. तर आम्ही सुद्धा 4 वैज्ञानिक उभे करू शकतो. अलीकडे 2020 मध्ये नोबेल पुरस्कार भेटलेले मॅथमॅटिशियन, फिजिसिस्ट रॉजर पेनरोज यांनी मॅथमॅटिकली म्हणजे गणितीय सिद्धांताच्या आधारे कॉन्शियसनेस म्हणा, चैतन्य म्हणा किंवा आत्मा म्हणा, हे आहे हे मत मांडलंय. सिद्ध केलं सुद्धा म्हणू शकतो आपण, तर त्यांना नोबेल भेटलाय तर. तर वैज्ञानिकांची वेगवेगळी मतं आहेत. पण तुम्ही काय करताय, की बाबा सिलेक्टिव्ह अप्रोच घेऊन लोकांना जे संभ्रमात टाकताय. आणि जो हा परंपरागत आपल्या देशामध्ये एक जो एक समाज होता, जो समाज कर्मसिद्धांत मानायचा, जो समाज एक परंपरागत एक मानसिकता ठेवायचा, त्याची तुम्ही दिशाभूल कायमस्वरूपी करता. ह्या चंगळवादाचे हे जे परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहेत, की बाबा जर का अशा कुठल्या गोष्टीच नाही आहेत, तर मी समोरचा बदला घेताना मी कायद्याची भीती तर कोणालाच नाही. कायदा आपल्या देशामध्ये असा झालाय, की वेदांत अग्रवालचं उदाहरण आपल्या डोळ्यापुढे आहे. जमानत भेटल्यानंतर ज्या पद्धतीने
समाजाच्या समोर ही लोक सेलिब्रेट करतात, याचा अर्थ हे कायद्याला फाट्यावर मारतात. कायदा आपल्या देशामध्ये पाप पुण्य घडवण्यापासून वाचवतोय, कायदा लोकांना अपराध करण्यापासून थांबवतोय, ही मानसिकताच मुळात चुकीची आहे. मुळातच तुमच्यात एक जमीर नावाचा, एक कॉन्शियन्स नावाचा एक जो प्रकार असतो, तुमचा स्वतःचा जो विवेक असतो, तुमची जी स्वतःची पापभीरू वृत्ती असते, ती तुम्हाला पाप करण्यापासून थांबवत असते. आपण त्याला चंगळवादाचा इतका मुलायमा दिलेला आहे आणि आपलं देहाचे सोहळे साजरे करणं म्हणजेच हे अंतिम ध्येय आहे, अंतिम लक्ष्य आहे, असं या समाजाच्या मनावर बिंबवताना आपण काय करतोय की या समाज मनाला पाप करण्यासाठी प्रवृत्त करतोय. आता ह्या सगळ्या स्त्रिया, या ज्या सगळ्या स्त्रिया ज्यांनी स्वतःच्या मुलाला मारलेलं आहे, याच्यामध्ये कुठेही कुठेही सारासार विवेक, कुठेही पापभीरू वृत्ती, कुठेही धार्मिक अधिष्ठान या महिलांना आहे का? आज याच्यातल्या एकाही महिलेने समजा स्वतःच्या मुलाचा बळी दिला असता अंधश्रद्धेच्या नावाखाली, तर तुम्ही सगळेजण दाना पाणी घेऊन, सगळं राशन पाणी घेऊन तुम्ही धर्मावर चढले असते. म्हणजे सरसकट सगळ्यांनी मंदिरं बंद करा, सगळे देव फोडून टाका, इथपर्यंत तुमची मजल गेली. पण आज ह्या सगळ्या महिलांची जी उदाहरणं ठेवलेली आहेत ती सगळे चंगळवादी महिला आहेत. प्रियकरासोबत तिला पळून जायचं आहे म्हणून ती तिच्या मुलाची हत्या करते. दुसऱ्या ठिकाणी एखाद्या महिलेला तिला सुख पाहिजे, तिला माहेरी जायचंय, त्याच्यात त्या सुखात त्या मुलाची बाधा निर्माण होती आहे, ती स्वतःला प्रायोरिटी देते, कारण की ती सगळ्या रील्समध्ये बघतीये, सगळ्या रील स्टार्सना बोलताना बघते की तुझं जीवन, तुझं लाईफ, हाऊसवाईफ, किती मूर्खपणा आहे. आज सर्वत्र ह्या मटेरियलिझमच्या नादात लागलेल्या ह्या फेमिनिस्ट बायका सर्वत्र फक्त एकच गोष्ट सांगत आहेत की तुझं स्वतःचं जीवन आहे, तू का सगळ्यांचं जेवण झाल्यावर जेवावं, तू का त्याग करावा, तू का बलिदान द्यावं, तू स्वतः घराच्या बाहेर पडली पाहिजे, तू पैसा कमावला पाहिजे, तू तुझ्या पायावर उभी राहिली पाहिजे, सगळ्यांना फाट्यावर मार. ही जी मानसिकता चित्रपट, समाज माध्यम, प्रसार माध्यम, ही जी ताकदीने एका मुलीच्या डोक्यामध्ये पेरतायत, तिची सतत ह्या गोष्टी पाहते, ती तिच्या आनंदाला जेव्हा ती प्रायोरिटी देते. आज स्त्रीला आपल्या याच्यात समाजामध्ये, आपल्या धर्मामध्ये पूजनीय का मानलेलं आहे? यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता आपल्याला का सांगितलेलं आहे? कारण की स्त्री ही जन्मतः इतकी शुद्ध स्वरूपाची आहे की तिला सलिंग संन्यास सुद्धा सांगितलेला नाही, कारण की तिचा जो त्याग आहे, तिचं जे बलिदान आहे, तिचं जे समर्पण आहे तिच्या कुटुंबाच्या प्रती, तिच्या पतीच्या प्रती, ते सर्वोच्च त्याग, सर्वोच्च समर्पण मानलेलं आहे. आणि त्यामुळे त्या स्त्रीला काय आहे, समाजामध्ये मान आहे, सन्मान आहे. तो मान आणि सन्मान तिने स्वतः टिकवणे तिच्या हातात असते. म्हणून काय असतं ना की बाबा, तुम्ही जेव्हा एखाद्या मुलीला सांगता की तू तोडके कपडे घालू नकोस, ते याच्यासाठी नाही की लोकांची बलात्कार करण्याची इच्छा होती आहे किंवा लोकांची मानसिकता, मनोविकृती जागृती आहे, त्याच्यासाठी नाही, की तू स्वतःला समाजामध्ये कसं रिप्रेझेंट करतेस, तू स्वतःला समाजामध्ये कशा पद्धतीने दाखवतेस, तू स्वतःचा किती सन्मान करतेस. तू नेहमी अशा ठिकाणी, मी म्हणजे समजा जसं मी नेहमी सांगतो की न्यायालयामध्ये किंवा राष्ट्रपती भवनामध्ये किंवा एखादा पुरस्कार स्वीकार करायला जाताना तुम्ही ज्या पद्धतीने कपडे परिधान करता, ते का? कारण की तुम्ही तशा पद्धतीने दिसले पाहिजे, तुम्ही तशा पद्धतीने वागले पाहिजे, तुमचं त्या पद्धतीचं इम्प्रेशन पडलं पाहिजे, तुमचं त्या पद्धतीचं तुमचं एक प्रतिमा तयार झाली पाहिजे. तीच प्रतिमा कायमस्वरूपी का असू नये, तीच प्रतिमा तशाच पद्धतीच्या दृष्टिकोनातून लोकांनी तुम्हाला कायमस्वरूपी का बघू नये, यासाठी तू कपड्यांची मर्यादा त्या त्या ठिकाणी पाळली पाहिजे. व्हेन यू आर इन अ रोम, डू ॲज अ रोमन्स डू. या पद्धतीने तुला कमी कपडे कुठे नेसायचे आहेत आणि व्यवस्थित कपडे समाजामध्ये कुठे नेसायचे आहेत याचा तुला सारासार विवेक असला पाहिजे. या पद्धतीने त्या स्त्रीला आपण समजून सांगितलं पाहिजे. समजून सांगताना आपल्या धर्ममार्तंडांच्या भूमिका सुद्धा चुकतात, हे सुद्धा मला मान्य आहे. धर्माचे काहीतरी मनाने अर्थ काढून आपण मुलींना कंट्रोल करण्याचा, नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. पण इथे ह्या अनियंत्रित स्वैराचारी स्त्रिया जेव्हा स्वतःला केंद्रभागी ठेवतात, त्यावेळी त्यांना स्वतःचं सुख इतकं म्हणजे इतकं जास्त झालेलं असतं, ते इतक्या प्रायोरिटी बेसिसला आलेलं असतं, त्यांना त्याची प्राथमिकता स्वतःच्या सुखाला त्यांनी इतक्या समोर ठेवलेलं असतं, प्राथमिक याच्यामध्ये ठेवलेलं असतं, प्राथमिक अवस्थेमध्ये, की त्यांना इतर दुसरी कुठलीही गोष्ट त्यांच्या डोळ्यांना दिसत नाही. त्यामुळे स्वतःच्या सुखासाठी फोफावलेल्या ह्या स्त्रिया त्यांच्या मुलाच्या बाबतीत एक काळीचाही विचार न करता त्याची थेट हत्या करण्यापर्यंत त्यांची मजल जाती आहे. यामध्ये श्रीमंतापासून गरीब स्त्रीपर्यंत, या मी ज्या केसेस वाचून दाखवल्या त्यामध्ये एका उच्च शिक्षित, उच्च विद्याविभूषित आणि एका चांगल्या IT कंपनीमध्ये काम करणाऱ्या स्त्रीपासून ते एका गरीबातल्या गरीब स्त्रीपर्यंत या सगळ्या स्त्रियांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव झालेला आहे. कारण की आज उच्चतल्या उच्चभ्रू स्त्रीपासून तर गरीबातल्या गरीब स्त्रीच्या हातामध्ये हे जे आपलं हे चेटूक जे आलेलं आहे, ज्याला आपण मोबाईल म्हणतो, आणि त्याच्या माध्यमातून त्यांचा जो ब्रेन वॉश केला जातोय, या सगळ्या घटना एकाला एक जुळलेल्या आहेत. एवढंच काय, तर हे जे जितेंद्र पाठक, जे आरव प्रकरण आहे फिरोजाबादचं, म्हणजे तो विराज पाठक, जितेंद्र उर्फ विराज पाठक, त्याने ज्या मुलाची आपटून हत्या केलेली आहे आरवची, त्या आरवला सुद्धा त्या
याला देण्यासाठी, विराजला देण्यासाठी त्याची आईच कारणीभूत आहे ना. त्याची आई, जिचं नाव रती आहे, तिने त्या मुलाला त्याला देऊन दिलं. वास्तविक तिला माहिती आहे. मुळात प्रश्न असा आहे की हा तिच्या मागे लागलेला आहे, ती याला नकार देते आहे. याच्या पायात गोळी घातल्यानंतर याला जेव्हा यांनी रिपोर्टर्सनी विचारलं की का रे बाबा तू त्या मुलाची हत्या का केली, तर तो म्हणते वो उसकी माँ को जाके पूछो. म्हणजे दाल में कुछ ऑलरेडी काला था. पण आपण जेव्हा असं म्हणत जातो तुम्हाला का स्त्रियांच्या चुका दिसतात का, अरे ही कुठली आई आहे की एखादा मुलगा तुझ्यावर प्रेम करतोय, तू ऑलरेडी मॅरिड आहेस, तो तुझ्यावर इतक्या आक्रमकतेनं प्रेम करतोय, तुला त्याचा स्वभाव माहिती आहे आणि तू तुझा मुलगा बिंदास त्याच्या हातात देतेस. अरे हे कुठले आई वडील आहेत की जे मुलांना स्वतःच्या सुखासाठी, स्वतःच्या आनंदासाठी डे केअर मध्ये ठेवतायत. मी एक उदाहरण यापूर्वी दिलेलं आहे, ते परत तुम्हाला देतो की माझा एक मित्र जो की शिक्षक आहे, प्राथमिक शिक्षक, आणि तो कामानिमित्त रविवारी बाहेर गेला असताना त्याला पालकाचा फोन आला की बाबा आमच्या मुलाला आज तुम्ही रविवारीचे क्लासेस घेतले नाहीत, तुम्ही असं कसं करू शकता. म्हणते अरे हे काय कंपल्शन थोडी असते, अनिवार्य मेंडेटरी थोडी आहे आम्हाला की बाबा घ्यावेच लागतात. आम्ही स्वखुशीने घेतोय त्या मुलांना हे भेटण्यासाठी. अहो म्हणे असं सांगून जात जाना, हे पोरं घरात किती अकात धिंगाणे घालतात तुम्हाला माहिती आहे का. एक दिवस, रविवारचा दिवस, ज्या आईवडिलांना आपली मुलं भारी होत आहेत, मुलं ज्यांना ओझं वाटायला लागली आहेत, संयुक्त कुटुंब पद्धतीचा आपण ऱ्हास केलाय. या सगळ्या घटनांमध्ये जर का संयुक्त कुटुंब पद्धती असती तर कुठेतरी त्या महिलेला, त्या मुलाला, मुलाची हत्या करण्यापासून त्याच्या आजीने, आजोबाने कोणीतरी थांबवलं असतं. कुठेतरी ते जो मुलगा एकटा बाहेर पडलेला आहे, दुसऱ्याच्या हातात आलेला आहे, ते कोणाच्या तरी लक्षात आलं असतं. संयुक्त कुटुंब पद्धतीचा आपण ऱ्हास केला आहे. आपण न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहतोय आणि त्यातल्या त्यातही हे मातृत्व ज्या पद्धतीने हे वरदान आहे, त्या मातृत्वाला कलंक म्हणून आज जर का आपण बघितलं, एखादी मराठी अभिनेत्री उभी राहते, मी तिचं नाव घेणार नाही, पण ती म्हणते की माझे एक्स फ्रीज केलेले आहेत, आता मला मूल नकोय. एक दुसरी मराठी अभिनेत्री उभी राहते आणि ती म्हणते की, आणि ब्राह्मण समाजातल्या, ती म्हणते की आम्ही कुत्र्याचं पिल्लू दत्तक घेऊ, आम्हाला मूल नकोय. तिसरी एखादी उभी राहते आणि ती ज्या पद्धतीने की माझा मुलगा गर्भात असताना मी दारू प्यायची, म्हणजे माझा चंगळवाद मला अधिक जास्त महत्वाचा आहे, मी बिअर प्यायची, मला तर काही. ह्या बोलणाऱ्या ह्या स्त्रिया का समाजामध्ये निर्माण होत आहेत, कारण की स्वतःला केंद्रस्थानी ठेवल्यानंतर त्यागाची जी परिभाषा आहे केवळ स्त्रियांसाठी आहे का, नाही. मी तर सर्वात जास्त पुरुषांबद्दल बोलतोय. मी तर पुरुषांच्या इंद्रिय संयमाबद्दल बोलतोय. तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघा. मी नेहमी म्हणतोय की तुम्हाला सीतेची अपेक्षा आहे तर तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम असलं पाहिजे. पुरुषांनी मर्यादित असलं पाहिजे, यामध्ये काही दुमत नाही. पुरुषांनी इंद्रिय संयम राखला पाहिजे, यामध्ये काही दुमत नाही. एक चारित्र्यवान पुरुषच एक चारित्र्यवान राष्ट्र घडवू शकतो. मी नेहमी म्हणत असतो की राष्ट्रीय चारित्र्य जास्त महत्वाचं आहे, त्यासाठी स्वतःचं व्यक्तिगत चारित्र्य जास्त महत्वाचं आहे. त्याच्यासाठी चारित्र्यावर काम झालं पाहिजे. हिंदुत्वाच्या नावाखाली तुमच्या रामनामावर, तुमच्या चारित्र्यावर, तुमच्या एकंदरीत वागणुकीवर काम झालं पाहिजे, या मताचा मी आहे. असं करत असताना जेव्हा मी म्हणतो की बाबा तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम असलं पाहिजे, म्हणून मी त्या अधिकारवाणीतून बोलू शकतो की स्त्रियांनी सुद्धा त्यांच्या मर्यादा जपल्या पाहिजेत. स्त्रियांनी सुद्धा त्याग, त्यांचं बलिदान हे सर्वोच्च मानलं पाहिजे कुटुंबासाठीचं. आपण नेहमी मोठ्या अभिमानानं म्हणतो की बिहाइंड अन एव्हरी सक्सेसफुल मॅन देअर इज अ वुमन, पण आपण हे आज समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते का. आपण तर त्या स्त्रीला इतक्या पिना मारतोय. आपण तर त्या स्त्रीला तू घराबाहेर पडली पाहिजे, तू काहीतरी केलं पाहिजे, तू स्वतःसाठी जगली पाहिजे, चुलीत गेलं हे सगळं आणि भोकात गेला नवरा, या पद्धतीने जी मानसिकता आपण ह्या मुलींची बनवतोय, हा समाज संपूर्ण कारणीभूत आहे. अशा पद्धतीच्या घटना त्या समाजामध्ये घडत आहेत. आपल्या धर्माचा शेवटी शेवट काय आहे, धर्माचं फळ काय आहे. ब्रह्मसूत्र सांगतं धर्माते विरती. विरक्ती हे धर्माचं मूळ असतं. जर एखाद्या व्यक्ती, समाज जर का या पद्धतीने चालला, आपले 4 आश्रम आहेत, आपले 4 वर्ण आहेत, ठीक आहे, आज वर्णाश्रम तो आज खूप मोठा वादाचा विषय होऊ शकतो, आपल्याला त्या विषयावर बोलायचं नाही. वर्णाश्रम करती चोख तरीच पावती उत्तम लोक. जर का तुम्ही तुमच्या कर्तव्यपूर्ती करत असाल, काम्य कर्मामध्ये लिप्त न होता तुम्ही नित्य नैमित्तिक कर्म जर का प्रामाणिकपणे करत असाल, तर तो समाज अपेक्षित आहे, त्याला धर्म म्हटलेला आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आज केवळ भौतिकवाद, चंगळवाद हा हिंदुत्वाच्या नावाखाली सुद्धा पेरला जातोय. आणि ह्या ज्या अशा पद्धतीच्या घटना घडतात, हे जे म्हटलेलं आहे किंवा हे जे बऱ्याच लोकांचं मत आहे की हा जो एक सॅटॅनिक कल्ट, हे जे एक सैतानी वृत्ती समाजामध्ये, हे सैतानाची जी उपासना, हा सैतानी पंथ जो समाजामध्ये वाढत चाललेला आहे, फोफावत चाललेला आहे, त्याची उदाहरणं आहेत. आणि त्याचं सगळ्यात मोठं शस्त्र जे आहे, ते पहिलं शस्त्र आहे ते म्हणजे धर्मचिकित्सा, तुमच्या धर्माची टिंगल टवाळकी. आणि दुसरं सगळ्यात मोठं जे त्याचं शस्त्र आहे ते म्हणजे चंगळवाद, उपभोक्तावाद. तुमच्या धर्माची चिकित्सा करून तुम्हाला उपभोक्तावादाकडे वळवणारा हा जोही विचारसरणी आहे, हे जेही सॅटॅनिक कल्ट आहे, त्याची ही परिणिती आहे, त्याचा हा परिपाक आहे की समाजामध्ये ह्या घटना वाढत आहेत, बोकाळत आहेत आणि भविष्यात ह्या घटना अजूनही वाढत जातील, यामध्ये काही शंका नाही. हे जर का आपल्याला थांबवायचं असेल तर आपल्याला परत युटर्न घ्यावा लागेल, आपल्याला परत आपल्या धर्मशास्त्रांचं अध्ययन करावं लागेल, आपल्याला पुरुषाला काय मर्यादा असतात त्या मर्यादांचं पालन करावं लागेल आणि एक राष्ट्रीय चारित्र्य निर्मिती करावी लागेल. त्यासाठी व्यक्तिगत चारित्र्याची निर्मिती करावी लागेल. इंद्रिय संयम हा राज्याचा आधार असतो.
माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.